नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिल माफीची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठाकरे गटांची शिवसेना रस्त्यावर उतरली आहे। धाराशिव शहरातील महावितरण कार्यालयासमोर ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करत स्मार्ट मीटरची तोडफोड केली आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। विशेष म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्षांतर केल्यानंतर धाराशिवमध्ये ठाकरे गटानं केलेलं हे पहिलं मोठं आंदोलन आहे। स्मार्ट मीटर योजना तात्काळ रद्द करावी, लोड शेडिंग बंद करावं आणि शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। आता वीज बिल माफी किती वेळा करायची? वीज बिल माफीचं माझं मत आहे की हे थकबाकी माफ केलेलं काल त्यांनी जाहीर केलं। मग वीज बिल जर नव्हतं मग पहिली काय माफी केली होती? म्हणजे दरवेळेस काहीतरी वेगळं सांगायचं। वीज बिल अरे माफी पण वीज तर द्या। आज एकाही शेतकऱ्याला आपण बघतोय की ऊन पडलेलं आहे, 50% क्षेत्रावर पेरणी झालेली आहे। शेतकरी त्यांचं पीक वाचवण्यासाठी धडपड करतोय। कुठून तरी जे थोडं पाणी आहे ते पाणी सोयाबीनला देऊन ते पीक वाचवता येतंय का यासाठी प्रयत्न करतोय, पण त्याला वीज नाही। आणि इमर्जन्सी लोड शेडिंगच्या नावाखाली रोज संध्याकाळी लाईट ग्रामीण भागातले पूर्ण ग्रामीण भागात अंधारात असतो। या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात वारकऱ्याच्या दिंड्या आलेल्या आहेत। विदर्भातनं बहुतांश दिंड्या आपल्या जिल्ह्यातून जातात। त्या ठिकाणी वारकऱ्यांना सुद्धा अंधारात चाचपडत त्यांना जेवण करावं लागतं, त्यांना निवाऱ्या ठिकाणी अडचण होते। ते हिंदू नाहीत का? आपण ज्या ठिकाणी 1 मिनिट जरी लाईट गेली किंवा 1 मिनिट जरी उशीर झाला तर डिस्कनेक्शन करता आणि दुसऱ्या बाजूला इमर्जन्सी लोड शेडिंगच्या नावाखाली 5-5, 6-6 तास आपली लाईट बंद असते। शहरातल्या सुद्धा लाईट दिवसातून 20-20, 25-25 वेळ डिस्कनेक्शन होतं त्याचं। ह्यासाठी सुरळीत वीज पुरवठा केला पाहिजे। शेतकऱ्यांना शेती पंपाला 8 तास कमीत कमी वीज देतो तुम्ही सांगितलं होतं। 8 तास मिळते का? 8 तासात किती वेळा लाईट ट्रिप होते? ह्या गोष्टीचा सरकारने विचार करणं गरजेचं आहे। आणि जी इमर्जन्सी लोड शेडिंगच्या नावाखाली आपल्या जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यात ऊर्जा असेल, सोलार असेल किंवा पवनचक्की असेल यांच्या माध्यमातून जवळपास 1000 मेगावॉट वीज तयार होते। आणि 1000 मेगावॉटपैकी आपल्या जिल्ह्याची गरज, धाराशिव जिल्ह्याची गरज फक्त 450 मेगावॉटची आहे। मग तुम्ही आमच्या जमिनी घेता, शेतकऱ्यांनी त्यांची पिढ्यानपिढ्याची जी शेती आहे ही तुम्हाला लिहून दिली, त्या ठिकाणी पवनचक्की उभारल्या, काही ठिकाणी सोलर प्लॅन्ट उभारले आणि आम्हालाच अंधारात ठेवता। आमची वीज तुम्ही मोठ्या मोठ्या शहरांना मोठ्या मोठ्या उद्योगपतींनी विकता, आमच्या जिल्ह्यात तयार केली। आमचं म्हणणं एवढंच आहे की आधी आमची गरज पूर्ण करा, आमचे लोड शेडिंग 100% बंद करा आणि मग बाहेर वीज विका। वीज बिल म्हणजे जुनी थकबाकी आहे ती माफ केलेली आहे, हे काहीतरी नवीन सांगायचं म्हणून। काल जो मला कर्जमाफीच्या बाबतीत विचारायचं झालं तर एका तरी शेतकऱ्याला सुरुवातीला तारीख दिली 30 जून, नंतर दिली 5 जुलै, आता सांगतात 30 जुलै। कर्जमाफीचं कसं असतं की एखाद्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळालं तर त्याला नवीन कर्ज घेऊन त्याला नवीन पेरणी करावी लागते। मग कर्जमाफीचा अजून एकही शेतकरीचा 56 लाख शेतकरी तुम्ही सांगितले, 56 लाख शेतकऱ्याची यादी कधी जाहीर करणार? हे सरकारला माझा विचार, यादी तर जाहीर करा तुम्ही सत्कार करून घ्यायच्या आधी। यात विधानसभेतही याबाबत मी आवाज उठवला होता, पण ही लढाई फक्त विधानसभेत लढून जमणार नाही, तर ही लढाई रस्त्यावरही लढावी लागणार आहे। कारण सरकार किती निगरगट्ट आहे आणि त्यांचा राजहट्ट जो असतो स्मार्ट मीटरच्या बाबतीतला तो पूर्णच करत आहेत। आणि शेतकऱ्यांना, सर्वसामान्य ग्राहकांना हे बाहेरून त्यांच्यावर जबरदस्ती करून, त्यांना भीती दाखवून आणि अशा पद्धतीचे स्मार्ट मीटर बसवत आहेत। आणि त्यामुळे एखाद्या ग्राहकाचं जर 500 रुपये बिल येत असेल तर 2-2 हजार रुपये बिल जाते। ही स्मार्ट लूट आहे आणि ह्या स्मार्ट लुटीच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन आज सुरुवात केलेली आहे। इथून पुढच्या काळातही एकाही ग्राहकाला सक्तीनं आम्ही मीटर बसवू देणार नाहीत। आणि ज्या ग्राहकाची मागणी आहे की आम्ही आमचं जुनं मीटर बसवा चांगलं आहे, तर ते सुद्धा आम्ही त्यासाठी महावितरणकडनं ते बसवून घेणार। आणि या विरोधात आम्ही शिवसेना उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार। स्मार्ट मीटरची जी लूट आहे या विरोधात सर्वसामान्य ग्राहकाच्या हितासाठी शिवसेना रस्त्यावरील लढाई लढेल, विधानभवनातही लढाई लढेल आणि न्यायालयीन लढाई सुद्धा शिवसेना लढणार आहे। आता आपल्याला पाहायला मिळालं असेल, शिवसैनिकांनी त्या ठिकाणी स्मार्ट मीटर फोडले। आज धाराशिव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं महावितरणच्या आणि या महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन आम्ही विद्युत विभागाच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात या ठिकाणी केलेलं आहे। आणि निश्चितपणे आम्ही त्यांना सांगितलं आज की अवेळी होणारं जे लोडशेडिंग आहे ते सर्वप्रथम बंद करा, स्मार्ट मीटरच्या माध्यमातून होणारी लूट बंद करा। मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये शब्द दिलेला असताना देखील
की स्मार्ट मीटरची सक्ती ही केली जाणार नाही, परंतु तरी देखील महावितरणचे अधिकारी व्हॉट्सॲप ग्रुपवरती स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये आवाहन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आम्ही त्यांना आज या ठिकाणी जाब विचारलाय आणि हे सगळं तात्काळ बंद करावं, अन्यथा हे आंदोलन आज रस्त्यावर केले, उद्या महावितरणच्या कार्यालयामध्ये करण्याची वेळ येऊ देऊ नका, अशा प्रकारचं आवाहन आम्ही आज यांना केलेलं आहे.